तर आता आपण मी तुम्हाला ते हिंदू कॅलेंडर ऍप कसं वापरायचं ते सांगतो आधी सुरुवातीला. म्हणजे तुम्हाला मागची पंचांग, कारण हा कोर्स आपण ऍडव्हान्स शिकवतोय. तर यामध्ये आपण हे ऍप कसं वापरायचं ते आधी तुम्हाला मी शिकवतो. तर यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय. आणि या स्क्रीन ऍपमध्ये सुरुवातीला इथं कोपऱ्यामध्ये सेटिंग्स दिसतील बघा. तर इथे मी सेटिंग्स मध्ये जातोय आणि मराठी लँग्वेज पहिल्यांदा मी सेट केली. इथं मराठी माझ्यासाठी, मला इंग्लिश आवडत नाहीये किंवा मला इंग्लिश नको आहे. इथे लँग्वेजेस आहेत, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती दिसतात तुम्हाला ना. तर मी मराठी लँग्वेज सूट केली इथं, बरोबर. आणि इथं माझं कायमचं जे गाव आहे ते मी समजा इथं कराड द्यायचंय मला. तर मला मुहूर्त, तुम्ही पुण्यात राहताय तर पुण्यात टाकून ठेवा, ते सेव्ह करा कायम बाय डिफॉल्ट गाव. तसं इथं मी कराड टाकलं आणि हे लोकेशन माझं सेव्ह करतोय. आता मला डार्क पाहिजे का लाईट पाहिजे सिस्टीम ते मी बघतोय. नंतर कॅलेंडर मंथ टाईप, हा अमांत पाहिजे का पौर्णिमा पाहिजे हे घ्यायचं. आणि कॅलेंडर इयर टाईप विक्रम संवत आपण शक शक संवत किंवा विक्रम संवत, तर विक्रम संवत आपल्याकडे आहे. कुंडली स्टाईल नॉर्थ इंडियन अशी असती, साऊथ इंडियन अशी असती, ईस्ट इंडियन अशी असते. आपल्याला नॉर्थ इंडियन कुंडली पाहिजे, कधी तुमच्याकडनं ती चेक होती. आणि सेव्ह करतो मी आता. आता सेव्ह केल्यानंतर हे मला संपूर्ण मराठीमध्ये कॅलेंडर दिसायला सुरुवात होईल तुमच्या ऍपमध्ये. आणि आता मी याच्यामध्ये जातो. आता मला अंजलीनं प्रश्न विचारला राहू काळ. आता इथं बघा दिलेले आहेत. आज संडे 23 ऑगस्ट 2026, डेली मुहूर्त, इथं मुहूर्त दिलेला आहे. अभिजात आहे, गुलिका आहे, प्रदोष आहे. आता इथं राहू काळ दिलाय बघा, स्क्रीनवर दिसतोय इथं या बाजूला. किती आहे टायमिंग कराडसाठी? 5:18 ते 6:52. आता इथं चौघडिया मुहूर्त म्हणून आहे, ते आपण अजून शिकलेलो नाही, पण आपण होरा शिकलेलो आहे. तर इथं होरा पण दिलेत बघा. चौघड्यावर मी क्लिक केलं, आता मी होरा क्लिक करतो. आता होरा इथं आलेत बघा. आता आपण शिकतोय, आता कुठला होरा चालू आहे तर इथं सॉफ्टवेअर दाखवलं आपल्याला होरा आता गुरुचा चालू आहे. ज्युपिटर म्हणजे गुरु. इथे इंग्लिश नाव आहेत, तुमच्या ऍपमध्ये मराठी दिसू शकतात कारण इथं वेबसाईटवर सेटिंग होत नाही. हे ऍक्च्युली अँड्रॉइड बेस ऍप आहे, त्यामुळे याच्यामध्ये सेटिंग होत असताना इंग्लिश होत नाहीये, मराठी होत नाही ऍक्च्युली हे. तर इथं आता सकाळी सूर्योदयापासून होरा दिलेला आहे कराडचा. 6:19 कराडमध्ये सूर्योदय झाला. पहिला होरा आहे रवीचा, मग शुक्राचा, व्हीनस म्हणजे शुक्र, सन म्हणजे रवी, मर्क्युरी म्हणजे बुध, मग चंद्र. मग आपला क्लास सुरू झाला शनीच्या होऱ्यामध्ये. आणि आता चालू आहे गुरुचा होरा, मग परत मंगळाचा. आणि हे 7 झाल्यावर परत रवीचा आला. असे हे दिवसाचे होरा डे अँड होरा नाईट. हे तुम्ही मराठीत सेटिंग करून घ्या. तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या घरामध्ये कोणी मुलं वगैरे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही हे सेटिंग करून घेऊ शकता होरा बघण्यासाठी. आज आपल्याला शिकायचं आहे ते लग्न. इथं लग्न दिलीत बघा. मी तुम्ही जे आज फाइंड करणार आहे ते बरोबर येते का नाही हे बघण्यासाठी हे लग्न महत्वाचं असतं. इथे लग्नांची टायमिंग दिलीत बघा. आता कोणतं लग्न चालू आहे तर 10:08 पासून 12:17 लिब्रा. लिब्रा म्हणजे तूळ राशीचं लग्न चालू आहे आता. ते आपल्याला आज शिकायचं आहे आता, ठीक आहे. नंतर या ठिकाणी बरीच माहिती आपल्याला इनपुट करता येते या ऍपमध्ये. जसं की तुम्ही याच्यातून जर हो मंथली व्ह्यूला जर गेला तर तुम्हाला इथं चंद्राच्या कला दिल्यात बघा आणि तिथी दिलेल्या आहेत. जसं आज तारीख आहे 23, तर अशा प्रकारे चंद्र तुम्हाला आकाशात दिसणार आहे. उद्या असा दिसणार आहे, परवा असा दिसणार आहे, त्रयोदशीला, चतुर्दशीला, पौर्णिमेला पूर्ण दिसणार आहे. इथं अमावस्याला डार्क मून डे दाखवलाय बघा. ते खूप छान प्रेझेंटेशन आहे या ऍपमध्ये. तुम्हाला सर्व तिथी बघता येतात. बेसिक लर्नरसाठी खूप छान ऍप आहे. तुम्हाला बरीचशी सायंटिफिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये प्राप्त करता येईल.
त्यानंतर या ऍपमध्ये तुम्हाला कुंडली पण तयार करता येते. ही कुंडली तयार करण्यासाठी तुम्हाला इथं होम पेजला तुम्ही जर गेला तर इथं पंचांग लिहिलेलं आहे, मग हिंदू टाइम, मंथ व्ह्यू आणि कुंडली दिली आहे बघा इथं. आता ती कुंडली इथं जेव्हा मी टाकतो तेव्हा इथं मी टायमिंग टाकलं 23 ऑगस्ट 2024. इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायला लागेल, मग टाइम टाकायला लागेल, मग जन्मगाव टाकायला लागेल आणि मग तुम्हाला या बाजूला कुंडली दिसते त्याची. तर हे ऍप खूप युजफुल आहे तुम्हाला आत्ताच्या बेसिक लेवलला. सनराईज सनसेट आहेत, सूर्योदय सूर्यास्त दिलेले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मूनराईज आणि मूनसेट आहे. डे लेंथ म्हणजे दिनमान दिलेलं आहे, आजचं दिनमान किती किती तासाचा दिवस आहे. त्यानंतर यामध्ये पंचांग व्हील दिलेलं आहे. हे खूप महत्वाचं फीचर आहे या ऍपने काढलेलं. त्यामध्ये पंचांग व्हील म्हणजे काय, तर तुम्हाला यामध्ये कृष्ण आणि शुक्ल पक्ष दिसतोय बघा, आणि हे क्रांतिवृत्त दिलेलं आहे याच्यामध्ये. क्रांतिवृत्ताचे समान 12 भाग केल्यावर राशी येतात. तर या राशी इथं दाखवलेल्या आहेत तुम्हाला. आता हे ऍप काय आहे, तर हिंदू कॅलेंडर नावाचा ऍप आहे. प्ले स्टोअर मधून लोड करायचंय. तुम्हाला जमत नसेल तर घरातील कुणालाही सांगा. आतल्या बाजूला इथं लग्न राशी आहेत आणि बाहेरच्या बाजूला आता लग्न कुठलं चालू आहे, तर वृश्चिक लग्न चालू आहे. इथं ह्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय बघा. रवी कुठं आहे, तर सिंह राशीमध्ये येलो कलर मध्ये रवी आहे आणि व्हाईट कलर मध्ये चंद्र आहे. हा धनु राशीमध्ये चंद्र आहे. खूप छान संकल्पना मांडलेली आहे. निरयन असं आहे. निरयन म्हणजे याच्यामध्ये ऐनांशाचा विचार केलेला नाही असं हे चक्र आहे. तर मी तुम्हाला मागाशी सांगितलं तसं हा संपूर्ण खेळ जो पंचांगाचा आहे तो रवी चंद्रावर आहे. तर रवी बरोबर चंद्र आला, हा आता चंद्र इथं जाणार वृश्चिक राशीत, मग तूळ राशीत, मग कन्या आणि सिंह. की हा जेव्हा इथं जाईल तेव्हा हे समोरासमोर जातील, तेव्हा इथं पौर्णिमा होणार आहे कुंभ राशीमध्ये जेव्हा चंद्र जाईल. आता चंद्राचे क्लॉक असे आहेत, चंद्र असं 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 जाणार आहे आणि जेव्हा तो रवी बरोबर जाईल तेव्हा अमावस्या होईल. प्रत्येक दिवसाचं तुम्हाला असं पंचांग व्हील काढून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हे तुम्हाला समजायला खूप सोपं आहे. खूप एक्सप्लोर करण्याचं ऍप आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल निवांत तेव्हा तुम्ही ते एक्सप्लोर करू शकता. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत, की ज्या तुम्हाला माहित पण नाही आहेत. त्याच्यामध्ये ग्रहण आहेत, इक्लिप्सेस आहेत, मग संक्रांती आहेत. त्याच्यानंतर थोडस व्रतांची माहिती आहे, व्रतांचे डेट आहे, तिथी तिथीची डिटेल्स आहे. तुम्ही डिटेलमध्ये थोडंसं हे ऍप बघितलं तर तुम्हाला याच्यातनं फायदा होईल. आज आपण जो भाग बघणार आहे तो पंचांगामधील 12 राशी यांचा अभ्यास आपण थोडासा सुरू करणार आहे. तर 12 राशींसाठी आपल्याला पंचांग उघडायचं आहे. पान नंबर स्क्रीनवर मी तुम्हाला शेअर करतोय. 46 म्हणून दिलेलं आहे आणि 47. पान नंबर 46 आणि 47 दाते पंचांगामधलं घ्यायचं आहे. त्यामधला 46 पानाचा जो भाग आहे तो आपण बऱ्यापैकी शिकलेलो आहे मागच्या लेक्चरमध्ये. ज्यांना येत नाहीये त्यांनी व्हिडिओची लेक्चर्स परत बघा. एकमेकाशी विचारू शकता, तुम्ही शंका विचारू शकता आणि अभ्यास करू शकता त्यामध्ये. आता यामध्ये तुम्हाला इथं पंचांगामध्ये लग्न समाप्ती वेळा दिलेल्या आहेत सगळ्या ज्या आहेत त्या लग्न समाप्ती वेळा. सो व्हॉट इज लग्न? लग्न मीन्स असेंडंट. आपल्याला आज लग्न काढायचं. लग्न काढायचं म्हणजे काय करायचंय, तर या ठिकाणी इथं पंचांगामध्ये कुंडली जी दिली ना, इथे ही कुंडली, ह्या कुंडलीमध्ये हा जो आकडा आहे बघा इथं दिसतोय, ही राशी आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. तर पान नंबर 46 तुमच्याकडं मागच्या वेळी शिकून झाले, आता 47 आपण शिकतोय. 47 पानावर सुरुवातीला लिहिलेलं आहे की समय प्रातःकाल नंतरचे, समय सायंकाल नंतरचे, आणि हेडिंग आहे दैनिक लग्न समाप्ती समय. हे बघायचं आपल्याला इथलं. थोडी ही इमेज ब्लर झाली आहे. तुमच्यापैकी कोणी फोटो काढून पाठवा चांगल्या क्वालिटीचा, मी तो शेअर करतो. दैनिक लग्न समाप्ती समय. आता याच्यामध्ये काय केलंय, 12 राशींची लग्न दिलीत बघा आपल्याला. मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. आपण 10 तारखेचं उदाहरण घेऊया. 10 तारखेला
12:21 सकाळी एका व्यक्तीचा जन्म झाला. द्या तुमच्या वहीमध्ये 10 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता एका व्यक्तीचा जन्म झालेला आहे. दुपारी 12 वाजता. आता आपल्याला त्याचं लग्न समाप्ती वेळ बघायची. लग्न समाप्तीची वेळ बघायची तर तुम्हाला 12 वाजता तिथं 10 तारखेला सकाळी सूर्योदयाला कोणतं लग्न दिलेलं आहे? 4:33 पर्यंत कोणता आकडा आहे? मिथुन. मिथुन आहे. आणि ते मिथुन लग्न किती वाजेपर्यंत आहे? समाप्ती काळ आहे ना तो. किती वाजेपर्यंत आहे बघा. आपल्या ग्रुपवर पण कोणीतरी शेअर केलंय 4:29 पर्यंत आहे. पण एकाची समाप्ती म्हणजे दुसऱ्याची सुरुवात असते. तर मिथुन लग्न 4:29 10 तारखेला समाप्ती लिहिली म्हणजे सुरुवात किती वाजता झाली असेल? तर 9 तारखेच्या लाईन मध्ये समय सायंकाल नंतरची जी शेवटचं लग्न त्याची समाप्ती जी आहे ती याची सुरुवात आहे. त्याची समाप्ती जी आहे ती याची सुरुवात आहे. म्हणजे मिथुनच्या आधी कुठली राशी येते? तर वृषभ येते. बरोबर आहे की नाही? मिथुनच्या आधी कुठली राशी येते? वृषभ येते. तर वृषभची समाप्ती कितीला आहे? 9 तारखेला 2:16. मग वहीमध्ये लिहून ठेवा मिथुन लग्न सुरुवात 2:16 आणि शेवट 4:29. तर तसंच आपल्याला पुढे जायचं हळूहळू. मिथुन लग्नानंतर काय आलंय? तर पुढचं लग्न आहे वर बघा कर्क लग्न आहे. कर्क लग्नाची समाप्ती किती आहे? 6:41. 6:41. आता आपल्याला किती वाजेपर्यंत जायचंय? तर आपली जन्मवेळ किती आहे? जन्मवेळ किती आहे आपली? सांगितलं ना मी तुम्हाला आता जन्मवेळ किती येते. 10 तारखेला किती वाजता जन्म झालाय आपला? किती वाजता जन्म झालाय?
अनम्यूट करा स्वतःला. दुपारी माझा आवाज येतो का? हॅलो 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 हॅलो. दुपारी 12 वाजता. दुपारी 12 वाजता आहे. मग आता सुरुवातीला मिथून लग्न किती वाजेपर्यंत होतं? इथून लग्न 4:29 ला शेवट होता. 4:29 शेवट. ओके. मग त्यानंतर कोणतं लग्न आलं? कर्क लग्न कर्क लग्न. ते किती वाजेपर्यंत आहे? 6:41 पर्यंत. 41 पर्यंत आहे. नंतर कोणतं आहे? सिंह. 8:44 पर्यंत. हे बघा, आता मी स्क्रीन शेअर केलेलं आहे, आता तुम्हाला कळेल, त्यामुळे बोलत नाही तुम्ही. मला असं वर बघून सगळं करायची सवय आहे. तर इथं स्क्रीनवर बघा, 4:29 मिथून लग्न संपलं. मग कर्क लग्न संपलं 4:29 ते 6:41 ही कर्क लग्नाची व्याप्ती झाली. व्याप्ती म्हणजे इट इज द टाइम, स्टार्टिंग आणि एंडिंग टाइम. मग सिंह लग्न 8:48 ला संपलं, म्हणजे सिंह लग्नाची व्याप्ती काय होईल? सिंह लग्नाची व्याप्ती काय होईल? बोला, बरोबर बरा. त्याच्या पुढे 6:41 ते 8:48. 6:41 ते 8:48. 8:48 म्हणजे कन्या लग्नाची व्याप्ती किती झाली? कन्या लग्न किती वाजेपर्यंत 8:48 आहे? ते 10:53. 8:48 ते 10:53. 10:53. त्याच्यानंतर तूळ लग्न किती आहे? 53 ते 1:03. 1:03. बरं, मग आपली जन्मवेळ किती वाजताची आहे? 12 वाजता. 12 वाजता. 12 वाजता. मग कोणतं लग्न येईल? तुळ लग्न. तूळ लग्न. तूळ लग्न येईल का कन्या लग्न येईल? कन्या लग्न. तूळ तूळ तुळ. तूळ लग्न. किती जणांना तूळ वाटतंय? तुळ येईल. तूळ लग्न. हा तुळस कारण का 12 तुळच वाजता आले. बरोबर आहे. कारण का 10 10:53 ला कन्या लग्न संपले. कन्या लग्न संपेल कसं? कन्या लग्न सुरू होणार. 10:53 ते 1 वाजेपर्यंत तूळ लग्न आहे, बरोबर आहे? म्हणून तूळ लग्न येणार आहे. 10:53च्या आधी कुठलं होतं? इथं काय लिहिलंय? लग्न समाप्ती समय. समाप्तीवर वाचा, इथं मी रेड कलर मार्क केलं होतं. समाप्ती म्हणजे काय? दीज आर द एंडिंग टाइम, नॉट स्टार्टिंग टाइम. तर 10:53 ला कन्या संपलं म्हणजे 10:53 ला तूळ सुरू झालं आणि 1 वाजेपर्यंत तूळ लग्न आहे. लग्न म्हणजे काय? कंसामध्ये लिहून घ्या समासामध्ये. लग्न म्हणजे काय? तर लग्न राशी पूर्व क्षितिजावर उदित असणारी राशी. पूर्व क्षितिजावर उदित असणारी राशी म्हणजे लग्न. पूर्व क्षितिज, पूर्व क्षितिजावर उदित असणारी राशी, ती आली तूळ आपली, बरोबर आहे? इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो सर. समजलंय, ठीक आहे. आपल्याला तूळ लग्न आपल्याकडे आलं, बरोबर आहे? तूळ लग्नानुसार आपल्याला आता कुंडली मांडायची आहे. कुंडली मांडायची तूळ लग्नानुसार. आता तूळ लग्नानुसार कुंडली मांडायची. कुंडली म्हणजे काय ते पण लिहून घ्या समासामध्ये तुमच्या. कुंडली म्हणजे आकाशस्थ ग्रहांचा नकाशा. कुंडली म्हणजे काय? आकाशस्थ ग्रहांचा नकाशा.
कुंडली म्हणजे पंचांग म्हणजे काय? पंचांगाचे म्हणजे तिथीवार नक्षत्र योग करण यांची पाच. माहिती देणारी पुस्तिका आहे. बरोबर आहे. तसंच कुंडली म्हणजे काय? आकाशस्थ ग्रहांचा जन्म वेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाणाचा नकाशा. तारीख, जन्म वेळ, जन्म ठिकाण यांचा नकाशा. म्हणजे आपल्याला कुंडली काढायला काय काय लागतं? तर आपल्याला जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म मग त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? तर त्याला DTP म्हणतो. DTP म्हणजे काय? डेट, टाइम आणि प्लेस डेट, प्लेस टाइम आणि प्लेस, म्हणून त्याला DTP म्हणतो आपण. सो व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर मेकिंग अ होरोस्कोप? डेट, टाइम अँड प्लेस. नंतर तो मेल आहे का फिमेल आहे त्यानुसार थोडासा फरक पडतो, पण फार नाही फरक पडत. पण आपल्याला कुंडली बघून ती कोणाची कुंडली, ब्राह्मणाची आहे, गुजराती व्यक्तीची आहे, मराठी व्यक्ती, असं काही सांगता येत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, कुठलाही ज्योतिषी पत्रिका बघून ही स्त्रीची का पुरुषाची सांगू शकत नाही. इथे लक्षामध्ये डेट, टाइम, प्लेस. आता या डेट, टाइम, प्लेस मध्ये काय आहे? तर आता ही या कुंडलीमध्ये ही जी दिशा आहे ही ईस्ट आहे. लक्षात ठेवा काय आहे. ही ईस्ट आहे, ही साऊथ आहे म्हणजे दक्षिण आहे, ही नॉर्थ आहे. बरोबर आहे का? पूर्व दिशेला मुख करून उभारल्यावर डाव्या बाजूला कोणती दिशा असती? दक्षिण. डाव्या बाजूला डाव्या बाजूला उत्तर असते. डाव्या उत्तर असते. त्यामुळे इथे कुठली येईल? ही नॉर्थ येईल. ही नॉर्थ आहे, ही साऊथ आहे, ही वेस्ट आहे. जे वास्तूचा अभ्यास करतायत त्यांनी लक्षात ठेवा, हे जे पहिलं साईन आहे हे ईस्ट आहे, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे आणि हे वेस्ट आहे. हे जे दोन आहेत हे दोन नॉर्थ वेस्ट आहेत कुंडलीमधले. हे जे दोन आहेत हे साऊथ वेस्ट आहे, साऊथ नैऋत्य. वेस्ट. हे जे दोन आहेत हे साऊथ South ईस्ट east. म्हणजे आग्नेय. ही जे दोन आहेत हे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट. उपदिशांना आपण 2 स्थानं दिलीत. ठीक आहे. आता आपण तुळ लग्न म्हणजे काय? तर तुळ लग्न म्हणजे आपण सिम्बॉल्स बघायचे. त्याचा सिम्बॉल्स म्हणजे काय? तर एक म्हणजे मेष राशी, एक म्हणजे मेष, 2 म्हणजे कोण सांगेल कुठली राशी असती? ऋषभ. 2 म्हणजे ऋषभ, 3 म्हणजे मिथुन. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. 3 आकडा म्हणजे काय? मिथुन. मिथुन. 4 म्हणजे काय? कर्क 5 म्हणजे काय? सिंह. 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 6 म्हणजे काय? कन्या. 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 7 म्हणजे तुळा. 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 म्हणजे आता इथं कुठला आकडा द्यायचा? इथं तुळा. 7 येणार. बरोबर. 7. 7 लिहिलं मराठीमध्ये लिहितं 7. बरोबर. मग इथं 8 आकडा म्हणजे कुठली राशी? वृश्चिक. वृश्चिक. 9 म्हणजे धनु. 10 म्हणजे मकर, मकर. 11 म्हणजे कुंभ. आणि 12 म्हणजे मीन. मीन. तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे. जशी नक्षत्र पाठ केली तशा राशी पाठ पाहिजेत. 1 मेष, 2 वृषभ असं पाठ करायचं. 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तुला, 8 वृश्चिक, धनु 9, मकर 10, 11 कुंभ आणि 12 मीन. मी पुढच्या वेळी विचारणार आहे तुम्हाला प्रत्येकाला एकेकाला की राशी कशा कशा आहेत, काय आहेत, त्याची माहिती विचारणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. आता मी कुंडली बघा, तुळ लग्न आलंय आपला. तो जातक जो जन्माला आलेला त्याची तारीख वेळ सांगेल का कोणी? मी तर तारीख लिहितो तुम्हाला काय काय आहे त्याची वेळ. 10 ऑगस्ट दुपारी 12 वाजता. 10 10 ऑगस्ट ऑगस्ट दुपारी 12 वाजता. बरोबर. 2024 12 वाजता दुपारी. 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजून दुपारी 12च टाइमिंग आहे ना, 2:26. आणि मी तुम्हाला हो. जन्म ठिकाण दिलं नव्हतं तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्लेस दिले.
पण असं धरू आपण की हे पुणे जन्म ठिकाण आहे 12 वाजता. हं? पुणे. आता इथं 7 आकडा लिहिला मी, मग इथं 8 आकडा लिहिणार, मग 9 लिहिणार, मग 10 लिहिणार, मग इथं 11 लिहिणार. राशी लिहून घ्यायच्या, 12 राशी, 12वी म्हणजे मीन रास. परत इथं 1 रास येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार आणि 6 येणार. अशी आपली लग्न कुंडली तयार झाली. याला म्हणायचं लग्न कुंडली. याला काय म्हणायचं? लग्न कुंडली. जे लग्न आपल्याला मिळालं, असेंडेंट जे मिळालं. लग्न म्हणजे काय? शरीर. लग्न म्हणजे काय? तुमचं शरीर आहे ते. तर लग्न कुंडली आपली तयार झाली. आता या लग्न कुंडलीमध्ये आपल्याला काय करायचंय? पंचांगामध्ये 10 तारखेला चंद्र कशामध्ये दिलेला आहे? तो चंद्र त्या ठिकाणी मांडायचा आहे. चंद्र कुठं दिलेला आहे बघा? पान नंबर 46, 47, 48 वर असेल. 47. 48, 48 वर का 47 वर? 47. 47 वर चंद्र कुठं लिहिलेला आहे? दुसरं खाली खाली नाही. मिथुन 10 तारखेच्या शेजारी लिहिले बघा. 10 तारखेच्या इथे. शेजारी चंद्र राशी प्रवेश कुठं लिहिलेला आहे? चंद्र राशी प्रवेश. नाही सापडलं. चंद्रकांत. हम्म? मिथुन. कुठल्या राशीत आहे चंद्र? 10 मिथुन. तारखेला. बरोबर आहे का मिथून? मिथुन मिथुन आहे. बरोबर सांगितलं का त्यांनी? 2 दशक पूर्ण झाले. परफेक्ट आहे ना. हम्म? तुम्ही पण कुठं करताय? कोण कर्क म्हणते? कोण कर्क म्हणते? सर इथे कुठे मला कळत नाहीये सर. कुठे आहे सर ऍक्च्युली? चंद्र राशी प्रवेश कर्कणी. ते चंद्र राशीमध्ये कुठे गेलं सर? ते कुठे सापडत नाहीये सर. 43 पाना. 47 पान नंबर सांगितलं. 46 वर आहे. 46. 46 वर सोमप्रदोष 6. पडले? फोटो सर बघायचं इथे कळालं नाही चंद्र सर. 46 मध्ये सर चंद्र नक्षत्र चरण समाप्ती ते बघायचं का सर? 46 मध्ये तुम्ही आता कुठलं पान काढलंय मॅडम? हा 46 आणि 47 चा आहे सर. 46 वर मागच्या वेळी आपण शिकलोय की नक्षत्र, तिथी, वार, योग, करण, ती लाईन बघा 10 तारखेची. दिसली का? हा दिसली? सर चंद्र राशी प्रवेश. दिसली वरती. हा चंद्र राशी प्रवेश 10 तारखेमध्ये काय लिहिले बघा? चंद्र राशी प्रवेश. कर्क. 10 तारखेच्या शेजारी काय लिहिले? कर्क लिहिले. पण काय लिहिले कर्कच्या शेजारी काय? 28-44 नंतर कर्क. 28-44 नंतर म्हणजे त्याच्या आधी कुठं असणार आहे? वर लिहिले ना 9 तारखेला. वर आहे ना 9च्या वर. 9 मध्ये बघा मॅडम. मिथुन. वैजुष्य मॅडम. हा सर मंदिर निमिष. हा 9 सर. 9 मध्ये बघा काय लिहिले? मिथुन आहे. मिथुन. तुम्हाला दिसत नाही मॅडम अजून व्यवस्थित. मी शेअर केलेलं नाही मुद्दाम, कारण हे हा, सगळं सर. शेअर केलं ना तुम्ही तसंच बघून करताय. तुम्हाला येत नाही बघता हा पंचांग. सर करेक्ट सर. बरोबर आहे सर. तेच मी काय बघतीये करेक्ट सर. आहे एकच सांगा मिनिट. बघू. म्हणजे तुम्ही दाखवत नाहीये ते मी शोधतीये सर. हा शोधायला आलं पाहिजे तुम्हाला, म्हणूनच मी सांगतोय. हा सर.
हम्म, मिथुन. चंद्र राशी प्रवेश हा त्याच्या खाली आकडे है ना लिहिले का सर? शेजारी चंद्र राशी प्रवेशच्या? हा दिलेत सर. काय दिलेत आकडे? मकर कुंभ कुंभ मीन 30 31 1 2 3 4 असे दिलेत सर. इथे दिलेत सर. ई म्हणून लिहिले सर तिकडे. हा ई लिहिलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 10 तारीख दिसते. हा हा दिसतीये सर. 10 तारीख दिसली. हा त्या शेजारी काय लिहिलंय? चंद्र कोणत्या सोमप्रदोष राशीचा आहे? संत 28 कर्क 44 लिहिलंय ना बघा. त्याच्यावर मॅडम. कर्क सोमप्रदोषचे राईट कर्क साईडला, हा लेफ्ट साईडला बघा, लेफ्ट साईडला येस 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 सर. काय लिहिलंय लेफ्ट साईडला? कर्क कर्क. पण किती नंतर? 28 बाप 28 44 नंतर. 44 नंतर. हा मग 28 44 28 म्हणजे 44 नंतर. 10 तारखेच्या रात्री 3:44 म्हणजे 11च्या पहाटे तो कर्क राशीत जाणार आहे. तर आवाज येत नाही. 44 ओके हा 11च्या पहाटे तो कर्क राशीमध्ये जाणार आहे. हा येस 11च्या. जन्म पहाटे आहे का? 11च्या पहाटे आहे का? नाही. नाही किती 10 वाजता आहे? तारखेची दुपार 12 आणि 10 13 तारखेची. असं लिहिलंय सर. मग परत इकडे नाही नाही, तुम्ही कन्फ्युज होताय मॅडम. तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला समजत नाहीये का मी सांगतोय ते. हा चालेल सर चालेल. हा, बघते कारण सर. तुम्हाला काय आहे की मी सारखं जर हे डिस्प्ले केलं ना तर तुम्ही शिकणारच नाही कधी बघायला. हा सर सर. मधली तारीख आणि इथपर्यंत कोपऱ्यातली कळलं सर. तारीख आता याच्यातलं त्यांचं 10 जमलिंग पर्यंत होत ते असणार आहे. कर्क बघितलं. 28 44 संपलं कळलं सर. हा ठीक आहे, मी आता काय करतो तुम्हाला समजेल अशा पद्धतीने स्क्रीन शेअर करतो. कारण स्क्रीन शेअर नाही केला तर तुम्हाला समजत नाहीये, कारण तुम्हाला सवय नाही अभ्यासाची. तुम्ही अभ्यासाची सवय लावून घ्या थोडीशी. तर हा सर. स्क्रीन शेअर करतो मी. Yes, sir. पण तुम्ही स्वतः पंचांग नाही बघितलं, होमवर्क नाही केलं तर तुम्हाला पंचांग बघता येणार नाही. सर करते सर. हा हे बघा, आता मी स्क्रीन शेअर केलेलं आहे. स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की चंद्र राशी प्रवेश. चंद्र राशी प्रवेश तर स्क्रीन दिसत नाहीये. केलाय दिसायला. स्पीड स्लो आहे तुमच्या नेटचं थोडक्यात. दिसतंय? हो. हा सर. हा हा. आता इथं 10 तारखेला काय लिहिलंय? चंद्र राशी प्रवेश. दिसतंय इथं 10 तारीख सोमप्रदोष शेजारी. हा सर. हा ही संपूर्ण चंद्राची लाईन आहे. 8:44 म्हणजे एकूण आपण मागच्या वेळी बघितलं की 30 कलाक असतात. म्हणजे 24 तास रात्री 12 झाल्यानंतर 25 म्हणजे रात्रीचा 1, 26 म्हणजे रात्रीचे 2, 27 म्हणजे रात्रीचे 3 आणि 28 म्हणजे पहाटेचे 4:44 पहाटे 11 तारखेला चंद्र जाणारे कर्क राशीत. तोपर्यंत तो 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत येते मिथुन. लक्षामध्ये. तो मिथुन राशीतच आहे आता. म्हणजे आपल्याला मिथुन राशीचा आकडा कुठला आहे? मगाशी बघितलं मी लिहिलंय वहीमध्ये. हो 3 3 आहे, बरोबर आहे. मग आता आपल्या 3 आकड्यामध्ये इथे चंद्र लिहिला पाहिजे. हो त्यानंतर त्या पानाच्या शेवटी खाली ग्रह दिलेत बघा. ग्रह संपूर्ण कुंडली सोडवून दिलेली आहे तुम्हाला. ग्रह दिलेले आहेत. ते ग्रह तुम्हाला ऍज इट इज त्याच्यामध्ये लिहायचे फक्त. आता एवढंच काम करायचं. अजून डिटेलमध्ये ग्रह आपल्याला ग्रहांची स्थित्यंतर किंवा ग्रह कसे बदलतात ते नाही लिहायचं. काय शिकायचं फक्त ग्रह इकडचे इकडे कॉपी करून बघायचे. डाव्या बाजूला तुम्हाला ग्रह दिलेले आहेत तिथं. आपल्याला काय करायचंय? ग्रह जे आहेत हे ऍज इट इज लिहायचे आहेत त्या कोष्टकामध्ये. कुठं ग्रह दिलेत? तर इथं ग्रह दिलेले आहेत.
हो सर. हं. बरं. इथे ग्रह दिलेत. दिसले हे ग्रह मी रेड कलरने आता मार्क केले बघा. आता 3 आकड्यामध्ये काय लिहिणार? चंद्र लिहिला तुम्ही 3 आकड्यामध्ये. तसंच इथं कुठला ग्रह आहे अजून? हा शनी आणि नेपच्यून. नाही 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 3 आकड्यामध्ये काय लिहिलंय? मंगळ लिहिले. मंगळ. मंगळ. तीन, हा, मंगळ आहे मंगळ. 3 आकड्यामध्ये. 4 आकड्यामध्ये काय लिहिलंय? रवी बुध गुरु. रवी बुध गुरु. लिहा. 4 आकड्यामध्ये रवी बुध गुरु लिहा. 5 आकड्यामध्ये काय लिहिलंय? केतू केतू लिहिलंय. केतू लिहा 5 केतू. आकड्यामध्ये. केतू. केतू लिहा. 6 आकड्यामध्ये काय लिहिलंय? इथं शुक्र शुक्र. शुक्र लिहिलंय. शुक्र लिहा. 7 आकड्यामध्ये काय लिहिलंय? काहीच नाहीये. नाही काही. काही नाही. ब्लँक आहे. 8 काय आहे? काही नाही. ब्लँक आहे. ब्लँक आहे. 9 9 काय आहे? ब्लँक आहे. ब्लँक आहे. 10 9 मध्ये पण काय ब्लँक आहे? आहे. प्लुटो. प्लुटो लिहा. 11 मध्ये काय आहे? राहू राहू. राहू आहे. 12 मध्ये काय आहे? शनी आणि नेपच्यून शनी आणि नेपच्यून. आणि 2 मध्ये काय आहे? 2 मध्ये 2 मध्ये काय आहे? हर्षल. हर्षल. हर्ष. हर्षल आहे. आता आपण पराशर ज्योतिष शिकत असल्यामुळं हर्षल, नेपच्यून, प्लुटो आपण शिकायचे नाहीयेत या क्लासमध्ये. हर्षल, नेपच्यून, प्लुटोचे कुठलेही संदर्भ आपल्याकडे नाहीत. हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे काय आहेत? ग्रह नाहीत. त्यांना स्वतःच्या राशी नाहीत. त्यांना उच्च राशी, नीच राशी, शत्रू, मित्र असं पराशरमध्ये कुठेही दिलेलं नाही. तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो लिहायचे नाहीत आजपासून. तर आता आजपासून आपण जी कुंडली बघणार आहे ही पराशर कुंडली बघणार आहे. पराशर ज्योतिष फॉलो करतोय आपण. पराशरी, बृहत पराशरी जे आहे तो आपला संदर्भ ग्रंथ आहे या क्लाससाठी आणि तोच आपण फॉलो करणार आहे. त्यामुळे हर्षल, नेपच्यून, प्लुटो लिहायचे नाही. फक्त आणि फक्त 9 ग्रहच लिहायचे. तर आता मी एकेकाना विचारीन काय काय लिहिलंय. मी तर कुंडली लिहितोय. सांगायची तर नाही आतापर्यंत. दीपकजी बोलले. नेहा मॅडम तुमच्याकडे पंचांग आहे? आजच जॉईन झालंय. पंचांग आहे? हो, आणलंय. ओके. सांगा मला 4 मध्ये काय आकडा आहे? 4 मध्ये काय आहे? त्यामध्ये काही नाही. बरं. 3 मध्ये आपण सुरुवात केली ना मगाशी. तर आता चंद्र. आपल्याला पहिल्यांदा लग्न कुंडली आहे. लग्न कुंडलीमध्ये तुळ लग्न व्यक्तीचं आलेलं आहे. तुळ म्हणजे तुळा राशी म्हणजे हा जो मुलगा आहे हा दिसायला खूप छान असणार आहे. त्याची केस एकदम रेशमी सिल्की असणार आहेत. डोळे मोहक असणार आहेत. त्याची त्वचा एकदम अट्रॅक्टिव्ह असणार आहे. मुलगी किंवा मुलगा कोणी असेल तो दिसायला खूप मोहक आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि तो मितभाषी आहे, स्पष्ट बोलणारा आहे. कमी बोलतोय पण स्पष्ट बोलतोय. हे तूळ राशीची वर्णनं सांगितली. तूळ म्हणजे काय? तराजू. तराजू कसा असतो? सगळं मोजून मापून, तेव्हा खाणं मोजून मापून, बोलणं मोजून मापून किंवा शब्द सुद्धा बाहेर पडताना ते अतिशय मोजकच बोलतात. पाल्लाळ लावून बोलत नाहीत. फास्ट कामं करतात सगळे. व्यायामाची आवड असते, जिमची आवड असते आणि कार्यरत असतात सतत. आळशी नसतात ते. पण कसे तर शुक्राच्या प्रभावाखाली असल्यामुळे लॅविश असणार आहेत. त्यांना ब्रँडेड वस्तू, महागड्या वस्तू आवडतील त्याला. हे आपल्याला राशीच्या माध्यमातून शिकायचंय. म्हणजे हा जो आजचा सेशन आहे हा आपल्याला कुंडली तयार करण्यासाठी एवढाच सेशन आहे. यानंतर आपल्याला मी सगळ्यांना अनम्यूट केलंय. तुमचं तुम्हाला अनम्यूट करायला पाहिजे. मी कोणालाही म्यूट ठेवलेलं नाहीये. बाकीचे लोक अनम्यूट होत आहेत तर तुम्ही पण करू शकता ना अनम्यूट. स्वतःला अनम्यूट करू शकता तुम्ही. आता नेहा मॅडम, मिथुन राशीमध्ये चंद्राबरोबर आपल्याला काय लिहायचंय? अजून एक ग्रह येणार तो म्हणजे नेहा मॅडम तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. माईक म्यूट आहे तुमचा. माईक म्यूट आहे. माईक अनम्यूट करा तुमचा. माईक तुमच्या मोबाईलवर माईक आहे ना तो अनम्यूट करा. हा ओके. चला 3
चंद्राबरोबर अजून काय 3 राशीमध्ये? कॅमेरा बंद केला मॅडम तुम्ही. माईक ऑन करा, माईक ऑन करा. कोण सांगेल दुसरं चंद्राबरोबर कुठला ग्रह बघितला आपण मगाशी? 3 आकड्यात मंगळ. काय लिहिलं? मंगळ. मंगळ. मंगळ लिहिला. मंगळ मंगळ. इथं मंगळ लिहितो मी ग्रीन कलर मध्ये. मग 4 आकड्यामध्ये कुठला ग्रह लिहिला? रवी बुध गुरु. रवी बुध गुरु. गुरु. रवी. कर्क राशीमध्ये आता गुरु आहे. बुध कुठं आहे? कर्क राशीतच आहे आणि गुरु पण कर्क राशीत आहे. सिंह राशीत कोण आहे? सिंह राशी. केतू. 5 आकड्यामध्ये कोण आहे? 5 आकड्यामध्ये केतू केतू. केतू. हा बदलत नाही. हा 1.5 वर्ष इथंच आहे केतू. आणि त्याच्या समोर बरोबर राहू येतो. कुंभ राशीमध्ये इथं राहू येणार 11 आकड्यामध्ये. हा राहू. त्यानंतर 6 मध्ये कोण आहे? त्यामध्ये शुक्र. शुक्र. शुक्र आहे. शुक्र. 7 मध्ये कोण आहे? कोण नाहीये. 7 मध्ये 8 कोण? मध्ये कोण आहे? 8 8 मध्ये कोण? मध्ये 9 मध्ये कोण कोण? नाही. कोण नाही. कोणी नाही. 10 मध्ये जाऊ दे प्लेटो. प्लुटो आहे. प्लुटो. बरोबर आहे. आपण प्लुटोला शिकायचं नाही. प्लुटोला काढून टाकू आपण. प्लुटो नको आहे आपल्याला. नेपच्यून पण नको आहे राहू आणि हर्षद पण नको आहे. ते सोडून कोणी आहे का? 11 मध्ये राहू चंद्र आहे. 1. 11 11 मध्ये राहू लिहिला का? 11 मध्ये राहू लिहिला आहे. चंद्र 12 1, मंगळ 2, गुरु 3, बुध 4, रवी 5, केतू 6, शुक्र 8, राहू 9, 12 मध्ये शनी. 12. ठीक आहे. 12 मध्ये शनी. म्हणजे ही त्या व्यक्तीची कुंडली मांडली आपण. आता तुम्ही हिंदू कॅलेंडरवर जाऊन हेच टायमिंग आणि हीच वेळ आणि हेच जन्म ठिकाण टाकून चेक करू शकता ही कुंडली बरोबर आहे का चुकीची आहे. हा होमवर्क आहे तुम्हाला. असे होमवर्क मी तुम्हाला 1-2-3 देतो. पुढच्या रविवारी 11 वाजता आपलं लेक्चर बरोबर असणार आहे. तोपर्यंत काही तुम्ही होमवर्क करून ठेवायचे. अशा प्रकारे कुंडली तयार करायची, लग्न कुंडली. आणि त्याच्या शेजारीच बरोबर राशी कुंडली मांडायची. राशी कुंडली म्हणजे काय? तर खूप सोपं आहे राशी कुंडली मांडणं. ही कुंडली जर तुम्हाला आली तर राशी कुंडली मांडणं खूप सोपं असतं. राशी कुंडलीला परत आपण हाच चौकोन घेतो सेम अशाच प्रकारचा. आता राशी कुंडलीला एक लक्षात ठेवा. राशी कुंडलीसाठी आपल्याला अजून एक चौकोन मांडायला लागणार आहे. बरोबर आहे. आणि त्या चौकोनामध्ये 3 आकडा हा कुठं लिहायचा? लग्नी लिहायचा आहे. शेजारीच लिहायची. लिहा की आता लग्न कुंडली झाली. याच्यावर हेडिंग काय देणार तुम्ही? लग्न कुंडली. आणि त्याच्या पुढे नंतर काय येणार? राशी कुंडली. शेजारी राशी कुंडली. राशी कुंडली. आता राशी कुंडली. राशी कुठली आली याची? चंद्र राशी. मिथुन. मिथुन आहे ना? मिथुन आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? मिथुनेचा आकडा 3 आहे. मग त्या राशी कुंडलीमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? तर 3 आकडा लग्नी लिहायचा. मांडतो मी आता तुमच्या समोर. कशी मांडायची दाखवतो. दोन मिनिटं. मी तुम्हाला परत शेअर करतो. नवीन फाईल घेतो आणि छान आपण राशी कुंडली मांडू. मिथुन राशीच्या व्यक्तीची. मिथुन राशीची व्यक्ती कशी असणार आहे? ही 2 राशीची आपण फळं बघितली. आता हा मिथुन राशीचा कसा असणार आहे? अत्यंत बोलका, विनोदी, चतुर, हुशार, एकपाठी अशी व्यक्ती असणार आहे. आणि तूळ पण महत्वाची राशी आहे. तूळ पण वायू तत्व आहे. मिथुन पण वायू तत्व आहे. म्हणजे हुशार मुलगा जन्माला आलाय हा. कारण वायू तत्व काय असतं? हुशार असतं खूप. तर आता मी काय करणार इथं पहिल्यांदा या स्क्रीनवर राशी कुंडली मांडतोय. राशी कुंडलीसाठी मला लग्न कुंडलीतला सगळा डाटा ऍज इट इज कॉपी करायचा आहे. फक्त मला काय करायचंय? आकडा बदलायचा आहे. आकडा बदलायचा म्हणजे काय करायचंय? तर मला इथं सुरुवातीला मिथुन राशीत चंद्र आहे म्हणून या ठिकाणी 3 आकडा लिहायचा आहे. ही राशी कुंडली आहे. याला वर लिहायचं राशी कुंडली. ह्यालाच दुसरं नाव आहे चंद्र कुंडली.
आणि पहिली जी आपण कुंडली काढली त्याचंच नाव आहे जन्म कुंडली किंवा लग्न कुंडली, हे त्याचं नाव आहे. जन्म लग्न कुंडली किंवा राशी कुंडली असं नाव आहे त्याचे. आता 3 लिहिलं, 4 लिहिलं, 5 लिहिलं, 6 लिहिलं, 8 लिहिलं, 9 ऍज इट इज लिहायचं आहे आपल्याला सगळं. 10, 11, 12, मग 1 आणि 2. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत? ग्रह लिहायचे. ग्रह लिहिताना मिथुन राशीमध्ये चंद्र होता, मग इथं मंगळ होता चंद्राबरोबर. कर्क राशीमध्ये काय होतं? कर्क राशीमध्ये रवी बुध गुरु. इथंच बुध होता आणि गुरु पण होता इथं. सिंह राशीमध्ये काय होतं? केतू. केतू होता, बरोबर. आणि त्याच्या समोर लगेच 11 मध्ये राहू लिहून टाकायचा. राहू. 7 मध्ये काय होतं का? 7, 8, 9, 10 काय नाही. काही नाही. 12 मध्ये शनी आहे. 1, 2 मध्ये काही नाही आहे. ही याची राशी कुंडली झाली. लग्न कुंडली मांडली, राशी कुंडली मांडली. लग्नावरून एकंदर बलाबल आणि शरीर सुख किंवा शरीराचं एकंदर बल, एकंदर आरोग्य तुमचं बघितलं जातं. आणि चंद्र कुंडलीवरून तुमचं मनस्वास्थ्य हे बघितलं जातं. ते लक्षामध्ये. तर मन हे कशावर अवलंबून आहे? चंद्रावर आहे. म्हणून राशी कुंडलीला चंद्राला खूप महत्व आहे. त्यामुळे फलादेशामध्ये भविष्य बघताना हिचा पण तेवढाच उपयोग होतो आणि लग्न कुंडलीचा पण तेवढाच महत्वाचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण लग्न कुंडली आणि राशी कुंडली शिकलेलो आहे. यापैकी तुम्हाला शंका आहे का? मला परत तुम्ही पर्सनल मेसेज पाठवले, मी उत्तर देणार नाही. आत्ताच काय शंका विचारा, मी तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे शिकवायला. तुम्ही मला पर्सनली मेसेज करत बसला, मला हे समजलं नाही, मला ते समजलं नाही, मी उत्तर द्यायला बांधील नाही. आता लाज बाळगू नका. सगळे हुशारच आहेत आपले, सगळे काय आहेत? हुशारच आहेत. त्यामुळं आपल्याला सगळ्या हुशार लोकांच्या मध्ये विचारताना काही लाज वाटायची गरज नाही, कारण सगळेच झिरो आहेत. कोणीच हिरो नाहीये इथं. विचारा कोणाला काही शंका असतील तर. लग्न राशी कुंडली आपण दोन्ही मांडल्या. पुढच्या वेळी आपण फलादेश शिकायला सुरुवात करायची आहे, म्हणजे भविष्य कसं बघायचं. कारण आपण जास्त गणित शिकणार नाहीये याच्यामध्ये, कारण मी तुम्हाला ऍप सांगितले करायला. तुम्ही ऍप वरून कुंडल्या काढा तुमच्याकडे जवळच्या व्यक्तींच्या. मी तुम्हाला सांगितलं ना की जवळच्या व्यक्तींच्या कुंडली संग्रहामध्ये कुंडल्या लिहा. त्या कशा लिहायच्या ते पुढच्या वेळी मी तुम्हाला सांगतो ऍप वरून. ठीक आहे. मी आता आपल्या ग्रुप मधल्या अनेक लोकांना डिलीट करतोय, जे 3 लेक्चर सलग नाही आहेत अशा लोकांना मी आज डिलीट करतोय. आणि नवीन लोक जी इंटरेस्टेड आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करतोय. तुमच्या जवळची कोणी लोक असतील ज्यांना ज्योतिष शास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या संस्थेला 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय शिकवण्यामध्ये. आपण कन्सल्टिंग करतोय 97 सालापासून, जवळजवळ 30 वर्ष होत आहेत आता. आणि ज्योतिष शिकवतोय त्याला शास्त्री परीक्षा सुरू करून आपल्याला 25 वर्ष सुरू झाली 2001 सालापासून. तर 25 वर्षांच्या प्रित्यर्थ आपण फ्री कोर्स घेतोय. याला कुणीही जॉईन होऊ शकतं. त्याला जात वय कशाचंही बंधन नाहीये. आणि जे लोक नुसतं नाव देऊन परत येत नाहीत त्यांना मी आज रिमूव्ह करतोय, कारण गेले 3 लेक्चर ते नाहीयेत. सलग 3 लेक्चर जर तुम्ही कुठली परवानगी न घेता जर या क्लासला अब्सेंट होत असाल म्हणजे तुम्हाला याच्यात इंटरेस्ट नाही असं दिसतं. तर आजच्या जण आहेत त्यांना मी रिमूव्ह करतोय आणि नवीन लोकांना इन्व्हाइट करतोय. सगळ्या लेक्चर्सची आपल्याला रेकॉर्डिंग मिळणार आहेत. तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून पाठवायचा आहे तुमचा, आणि हे रेकॉर्डिंग तुम्हाला 2 दिवसामध्ये उपलब्ध होईल.